हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग, आणि यात आज आपण 33 आणि 34 असे 2 श्लोक एकत्रित पाहणार आहोत. पहिल्यांदा 33वा श्लोक असा आहे, सदृशै चेष्टते स्वस्य प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृती यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. विनोबाजी म्हणतात, ज्ञानी ही वागतो त्याच्या स्वभावास धरूनिया, स्वभाववश ही भूते बलात्कार निरर्थक. अर्थ असा आहे की सर्व भूतमात्र, प्राणी, माणसं हे सगळेजण प्रकृतीप्रमाणे म्हणजे स्वतःच्या स्वभावाप्रमाणे कर्म करत राहतात. अगदी चांगला ज्ञानी माणूस सुद्धा स्वतःच्या स्वभावाप्रमाणे कर्म करत राहतो. तिथं उगाचाच हट्ट धरून काय फायदा, उतावीळपणा करून जमणार नाही. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की एक पंचतंत्रातली गोष्ट आहे बघा, की वाघाचं किंवा सिंहाचं एक छोटं पिल्लू एका मेंढ्यांच्या कळपात राहत असतं आणि त्यामुळे ते तिथंच मोठं होतं. त्या मेंढ्यांसारखंच ते पण म्हणजे मोठं झाल्यामुळे तसंच ते वागायला शिकतं. म्हणजे त्याच्यामध्ये सिंहाचा किंवा वाघाचा जर तो बछडा असेल तर तो उपजत गुण असतो, पण तो काय झालाय, संगती संगदोषहा. मेंढ्यांच्या कळपात राहिल्यामुळे तो मेंढ्यांसारखाच आवाज काढायचा, त्यांच्यासारखंच सगळं त्याचं दिवसभराचं वर्तन असायचं. एके दिवशी काय होतं, त्या एका सिंहाची नजर किंवा वाघ असेल तर समजा वाघाची नजर ह्या पिल्लावर पडते आणि लांबूनच तो ओळखतो की अरे हा आपला आहे, हा आपला आहे आणि हा कसं काय बरं दुसऱ्यांच्या कळपात राहतोय, बरं राहू दे ना, पण हा आपला आहे तर आपल्यासारखा वागत नाहीये, हा त्या मेंढ्यांसारखाच झालाय त्यांच्याच संगतीत राहून, तर याला आपल्यात आपण परत सामावून घेतलाच पाहिजे. असं म्हणून तो वाघ असतो तो त्या पिलाला घेऊन जातो आणि त्याला नदीत किंवा विहिरीत त्याचं रूप दाखवतो. आणि जोरदार तो डरकाळी फोडतो आणि ते रूप पाहिल्यावर त्या वाघाला किंवा सिंहाच्या बछड्याला जाणवतं की अरे माझ्या बरोबर जो आहे तसाच मी आहे. आणि मग त्यांनी डरकाळी फोडल्यावर हाही आपसुकच, कारण उपजत ती डरकाळी त्याच्या कंठामध्ये स्थितच असते ना, तर त्यामुळे तोही ती डरकाळी फोडतो आणि त्या क्षणी त्याच्या लक्षात येतं की आपण कोण आहोत. ओळख, त्याच्या स्वस्वरूपाची ओळख त्याला त्याच्या ह्या त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या वाघ अथवा सिंह जे कोणी गोष्टीत असेल ते त्यांनी करून दिलेली आहे. मग हे सगळं तसंच आहे ना. या श्लोकाचा जो अर्थ आहे किंवा जे गाभा आहे की प्रत्येक जण आपल्या स्वभावाप्रमाणे वागणार. म्हणून तर म्हणजे आत्ताच सुद्धा असं बऱ्याच लोकांचं असतं की बाईनं बाईसारखं वागावं. म्हणजे कसं आहे ना, तिनं ना तिचं आपलं तो जो स्त्री सुलभ एक जो मृदू किंवा हळवा असा तो जो एक स्वभाव असतो ना, तो जरूर जपावा. म्हणजे धडाडीनी कामं करू नयेत असा त्याचा अर्थ अजिबात लावू नका. पण तिचा जो मूळ स्वभाव आहे, तिच्या स्वभावातला मृदुता, रुजुता किंवा थोडीशी सोशिकता, तर या स्वभावाचा तिने होता होईल तो नाश करून घेऊ नये. तो आपला स्वभाव जो निसर्गतः तिच्याकडे आलेला आहे ना, तर तो जपून ठेवावा. पुरुषानं पुरुषासारखंच वागावं. म्हणजे घरकाम तो जर वेळ पडते म्हणून करत असेल, स्वयंपाक करत असेल, करू दे ना. मुलांनाही सांभाळत असेल, मुलांचं आवरून त्यांना शाळेतही पोचवत असेल, करू दे ना. पण कुठेतरी तो जो एक पुरुषी आणि कुठंही नकारात्मक त्याच्यामध्ये विचार नकोत. म्हणजे पुरुषी अहंकार नको किंवा पुरुषी ताठा नको, पण पुरुषाचा म्हणून ना एक तरी सुद्धा निसर्गतः एक रुबाब असतो किंवा एक व्यक्तिमत्व असतं. आपण म्हणतो ना की बाप माणूस आहे, मोठी मोठी संकट झेलणारा, मोठ्या मोठ्या आव्हानांना सामोरा जाणारा हा जो पुरुष असतो, त्यांनी आपलं पुरुषपण हे योग्य अर्थाने चांगल्या गोष्टींसाठी जपावं. लहान मुलांनी आपलं लहानपण जपावं. उगाचच लहान वयात आपण जेव्हा म्हणतो ना
की फारच मॅच्युअर झालाय. मग ती छोटी मुलगी असेल तर किंवा मुलगा असेल तर म्हणतो ना, काय आजीसारखी वागते किंवा काय आजोबासारखा बोलतो हा, अरे हा केवढासा 3री-4थीतला मुलगा आणि याचं बोलणं तर एखाद्या आजोबाला शोभेल असं आहे. असं कधीच नसावं. आणि फार वय आपलं पुढं गेलं तरी मी म्हणजे वय झालंय अवघे पाऊणशे वयमान, पण अवघे म्हणजे मी वागणार कसा, तर मी 16 वर्षासारखा. हे चूक आहे. अजून सुद्धा मतमतांतर आहेत, ज्यांनी त्यांनी आपल्या सोयीनुसार ठरवावं. पण एक भाग म्हणून सांगते की मुलगी आणि आई तर ह्यांची ना दोघींची मैत्री जरूर असावी, पण कुठंतरी एक मर्यादा असावी आणि आईनं आईसारखंच वागावं. तिने लेकीसारखं दिसण्याचा तो जो जीवाचा आटापिटा हल्लीच्या आया करतात ना, अगो बाई दोघींचा फोटो म्हणजे अगदी बहिणी बहिणीच वाटतात, आई मुलगी वाटतच नाहीये. माझ्या मते तरी याच्यात काहीही भूषण नाहीये. अहो तिचं वय आता 40-45 आहे आणि लेक अवघी आता 17-18 वर्षाची आहे, तर तिने तिच्या 17-18 वर्षाच्या वयाला शोभेसच दिसावं ना, आणि आईनी तिच्या 45 ते 50 वयोगटाला शोभेसच दिसावं. ज्यानी त्यांनी आपला जो मूळ धर्म, स्वभाव धर्म आहे, नैसर्गिक जो धर्म आपल्याला मिळालेला आहे तो सोडू नये. आणि तो सोडून जगणं हे काही फारसं म्हणजे वैयक्तिक मला तरी पसंत नाहीये. ज्यांनी त्यांनी आपलं मत आजमावावं, पण कुठं तरी जाऊन ना पुढे ह्या सगळ्याचे सुद्धा पडसाद वेगळे उमटत चाललेत. काळाची पावलं वेगळ्या दिशेने पडत चालली आहेत आणि अगदीच ते म्हणजे आई त्या मुलीपेक्षा वयाने लहान वागायला लागते आणि शेवटी ती बिचारी ना मुलगी कधी कधी पोक्त होऊन जाते ह्या अशा आईला सांभाळण्यासाठी. अशी ही उदाहरणं आजूबाजूला आहेत. वाईस वर्सा हेच मुलगा आणि बापाच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. म्हणजे शेवटी कुणाला तरी एकाला पोक्तपणाने वागणं आणि कुणीतरी बालसुलभ वागणं म्हणजेच ते आई आणि मुलाचं नातं टिकतं. मग त्याच्या फक्त भूमिका इथे कधीतरी परिस्थितीनुसार बदलतात. लक्षात घ्या मुद्दा मी काय सांगते आहे, ज्यांनी त्यांनी आपला स्वभाव धर्म म्हणजे सोडू नये. प्रत्येक प्राणी आता म्हणजे वाघानी वाघासारखंच वागलं पाहिजे ना, तरच म्हणजे त्यांनी त्याचा रुबाब जंगलामध्ये राहिलाच पाहिजे. सिंहाचा रुबाब हा असलाच पाहिजे. नाहीतर आपण म्हणतोच की नाही व्यवहारात की काय आयाळ कापलेला सिंह आहे, आपण हे एखाद्याला हिणवण्यासाठी म्हणतो, पण असं नसावं. ज्याचा त्याचा जो नैसर्गिक रुबाब आहे तो तसाच असावा. दुसरं असं की म्हणजे याच्यामध्ये ना कुठेही मग सर्वज्ञपणाची घमेंड बाळगू नये. ती घमेंड बाळगून व्यवहारात जर आचरण करायला गेलं तर काय होतं की अशा मग माणसाचं शरीर, त्याची इंद्रिय, त्याच्यावर असलेली म्हणजे नम्रता, अहिंसा, भूतदया, प्रेम, या सगळ्या चांगल्या गोष्टींचा ना त्याच्यावरचा अंकुश मग कमी होतो आणि तो इंद्रिय सुखाच्या मागे लागतो. मन किती आवरायचा प्रयत्न केला तरी ते आवरलं जात नाही. शरीराची इंद्रिय भोगांकडील धाव जी असते ती थांबवता येत नाही. म्हणूनच भक्तिभाव ठेवणं, श्रद्धा ठेवणं, कामना नको, प्राप्त कर्तव्य ते व्यवस्थित पार पाडणं, मग त्याचा गर्व न होऊ देणं, त्याच्यातून अपयश आलं तर नैराश्य न येऊ देणं, आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक बाबतीत कसली आली आहे आवड आणि नावड. मला हे आवडतं, मला हे आवडत नाही. अरे काय सगळ्या गोष्टी हळूहळू म्हणजे लहानपणी पूर्वी जसं म्हणायचं ना लोक की पानात पहिलं वाढलेलं सगळं खायचं, असा प्रत्येक घरी दंडकच होता. आणि असं करताना मोठी माणसं आधी प्रत्येक गोष्ट खात होती बरं का. आताच्या घरोघरीची गंमत बघितली असेल ना तर काही घरातून असं दिसतं की मोठ्या माणसांच्याच जास्ती खोड्या आहेत. का? कारण त्यांच्या लहानपणी त्यांच्या खोड्या त्यांच्या आई वडिलांनी चालवून घेतल्यात. माझ्या लेकाला अमुक अमुक भाजी आवडत नाही असं म्हणून त्याच्या आईनंच जर त्याच्या आवडीची भाजीच कायम त्याच्या पानात वाढली असेल तर हा पुढे जाऊन जेव्हा बाप बनतो तेव्हा तो काय मुलाला शिस्त लावणार आहे. म्हणूनच मागचं जे
जोडून घेतलेलं आहे उदाहरण ते, की वडिलांनी वडिलांसारखंच वागलं पाहिजे, त्यांनी मुलासारखं म्हणजे लहान होऊ नये, मुलांनी मुलासारखंच वागावं, त्यांनी उगाचच मोठं होण्याचा प्रयत्न करू नये, याच्यामध्ये सगळी फसगत होते. आणि यातूनच ही आवड नावड याच्याविषयी हे सगळं सांगितलं. मुख्य म्हणजे अहंकार जो जोपासला जातो, तर तो जोपासणं हे भगवंतांना कधीच पसंत नाहीये. आणि ह्या सगळ्या उपजत प्रवृत्ती असतात आपल्या, पण ह्या उपजत प्रवृत्ती सुद्धा थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला नियंत्रणात ठेवता आल्या पाहिजेत. काय आहे की ही सगळी वाटचाल आहे ना, ही खूप मोठी आहे. हा सगळा ना एक खूप दीर्घ मुदतीचा प्रवास असतो. आध्यात्मिक जीवन म्हणजे स्वतःमध्ये, स्वतःच्या स्वभावामध्ये असा चांगला आणि योग्य बदल घडवत जायचं. वस्तू, व्यक्ती, प्रसंग, परिस्थिती याच्याबद्दल असं म्हणजे खरं खरं वैराग्य वाटलं पाहिजे, दिखाव्यासाठी नाही. प्रत्येक वस्तूत जीव अडकतोय, प्रत्येक व्यक्तीसाठी हळहळ होतीये, ही परिस्थिती चांगली आली, ती परिस्थिती वाईट आली, हा असा प्रसंग नेमका माझ्याच आयुष्यात का घडला, त्याच्यात किती गुंतून पडायचं, म्हणजे किती वर्ष मध्ये गेली तरी त्या प्रसंगातून, त्या परिस्थितीतून तुमचं मनच बाहेर नाही आलं, तर तुम्ही तुमच्या वर्तमान काळाचा सगळा जो आनंद असतो तो निश्चित गमावून बसता. आणि मग भविष्य काळ तर त्याच्यातून चांगला डोकावतच नाही. लक्षात घ्यायला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी. आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी जमतील तर ज्ञान प्राप्त झाल्यावर. आणि ज्ञान प्राप्त होण्यासाठी त्या ज्ञानाच्या ठायी सुद्धा निष्ठा हवी. निष्ठा असली की ज्ञानामधले मग सगळे संशय असतात ना, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, ह्या सगळे छोटे छोटे संशय असतात, तर ते जागच्या जागी फिटले आणि सकारात्मक पद्धतीनं सगळ्या गोष्टींवर चिंतन करायला लागलं, तसा मनाचा निश्चय झाला की हेच ज्ञान आपल्यासाठीच उपलब्ध आहे याची पण जाणीव आहे. आणि भगवंत नेहमी आपल्याला जीवन बदलण्याचा मार्ग सांगतात. नेहमी आपण हे वाक्य ऐकलं असेल की गीतेमधून असाच उपदेश भगवंतांनी दिलाय की तुम्ही जगाला बदलू शकत नाही, तुम्ही तुमच्यात आजूबाजूच्या परिस्थितीला साजेसे, कारण आपल्याला ना त्यांच्याच बरोबर राहायचंय. मी कुठेही एकटी रानावनात जाऊन राहून काहीही करू शकत नाही. 4-2 तरी माणसं मला माझ्या बरोबर कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीसाठी लागणारच आहे. कारण शेवटी माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि तो समाजातच राहून कार्य करू शकतो. आणि भगवंतांना तेच अपेक्षित आहे की समाजात राहूनच कार्य करून दाखवायचंय. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा व्यक्तिशः तर संन्यास पत्करलेला आहे, 12 वर्ष उग्र तपश्चर्या करून दाखवलेली आहे. आणि त्यांच्याबद्दल तर वाक्यच आहे ना की दास डोंगरी राहतो, म्हणजे कित्येक वेळेला ना ते एकांत प्राप्त करून काहीतरी मनन चिंतन करण्यासाठी घळीमध्ये, शिवथर घळीमध्ये किंवा अन्यत्र ठिकाणी सुद्धा की जिथे कोणाचा वावर होणार नाही अशा ठिकाणी जाऊन राहत होते. पण तरीही समर्थांचं सगळं कार्य हे समाजात राहून समाजाच्याच कल्याणासाठी, समाजाच्याच साठी आणि समाजाच्याच मदतीने करून दाखवलंय. हा मुद्दा इथे फार महत्वाचा आहे. आता आपण 34व्या श्लोकाकडे वळत आहोत. 34वा श्लोक असा आहे, इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपंथिनौ. विनोबाजी म्हणतात, इंद्रियी सेविता अर्थ रागद्वेष उभे तिथे वश होऊ नये त्यासते मार्गातील चोरची. अर्थ असा आहे की प्रत्येक इंद्रिय जेव्हा त्याच्या त्याच्या विषयांचा अनुभव घेत असतं, म्हणजे आता आपल्याला माहितीये की डोळे हे दृश्याचा अनुभव घेणार, कान हा शब्दाचा म्हणजे आवाजाचा अनुभव घेणार, नाक हा गंध म्हणजे वासाचा अनुभव घेणार,
जीभ चवीचा आणि आपली जी त्वचा आहे, कातडी आहे, तर ती स्पर्शाचा अनुभव घेणार. आणि याच्यातूनच काय होतं की रागद्वेषौ व्यवस्थितो, त्याच्यातूनच आवड निवड तयार होते की मला हा वास आवडतो. म्हणजे आता उदबत्ती देवघरात लावण्यावरून सुद्धा प्रत्येक घराघरात प्रत्येक व्यक्तीचे सुद्धा वेगळ्या आवडीनिवडी असतात. आणि काही घरातून तर गंमत बघितली, प्रत्येक जण येतो देवाला नमस्कार करायला म्हणून तिथे 5 मिनिटं काही श्लोक म्हणतो आणि आपल्या आवडीची एक उदबत्ती लावून जातो. खरोखर गमतीचाच भाग असतो. पण आता काय करणार, मला गुलाब आवडत नाही, हिला केवढा आवडत नाही, तिला तो चंपा लावला की तिचं डोकं दुखतं. त्यामुळे सगळी परिस्थिती खरोखर गमतीशीर होते. कुणीतरी एक दोघांनी तरी ह्याच्यातून माघार घातली की मला तुम्ही कुठलीही उदबत्ती लावा न लावा, मला काहीही फरक पडत नाही, अशी जर भूमिका घेतली तर त्या बिचाऱ्या देवाला त्याचा विचार करा ना. घरात माणसं 4, एवढंसं ते देवघर आणि 4 वासांच्या 4 उदबत्त्या आपल्या त्या देवाला. अरे काय, काहीतरी तर कुणीतरी त्याच्यामध्ये सुबुद्ध विचार करायची गरज आहे की नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण अनेक घरातून असे सगळे, म्हणजे म्हटलं ना तर सगळे गमतीशीर किस्से आहेत. ते दुर्लक्ष केलं तर करता येऊ शकतं, पण ना कधी कधी रोजच झालं ना की डोक्याला मात्र मग खरंच त्याचा ताप पण होऊ शकतो. मग ही जी आवड निवड आहे की नाही, तर ही भगवंतान सांगतायत ना की हीच समूळ नष्ट करायला शिका ना. कशाला हवंय, मला हाच रंग आवडतो, तोच रंग आवडतो म्हणून तर बहुतेक आपल्या सगळ्या 7 वारांचे सगळे 7 ग्रह आहेत ना, प्रत्येकाचा एक एक रंग वाटून दिलाय. म्हणजे ह्या सगळ्यानं शास्त्रांमागे ना काही वेळेला शास्त्रकारांची एक मला भूमिका अशी वाटते की त्यांनी सगळ्या जनमानसाचा एक कल ओळखूनच काही शास्त्रांची निर्मिती केली असावी का काय. आवड निवड नकोच. सोमवार आहे ना, खुशाल आज पांढरे शुभ्र सगळे कपडे घाला. मंगळवार आहे, देवीचा वार म्हणा, गणपतीचा वार म्हणा, आणि खुशाल लाल कपडे घाला. सगळे रंग तुमचे वापरून होतील. थोडक्यात याच्यातला असाही अजून सकारात्मक भाग घेऊ शकतो की ताना पिही निपाजा, हे सगळे सप्तरंग जे आहेत हे सूर्यकिरणांमध्ये अस्तित्वात आहेत. आणि जीवनामध्ये आपण ना सगळ्या चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्यावा. म्हणजे मी काय ठरवून फक्त चांगलंच अनुभव घ्यायचा म्हणून चांगल्याच्या शोधात जाऊ शकते का, जाऊ शकते, पण म्हणून वाटेत मला कुठलाच वाईट अनुभव येणार नाही का, तर तो येणार. म्हणजेच काय की आल्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी आपली आपल्यालाच करता आली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपण ही जीवनाची लढाई जिंकतो. कारण जीवनाची लढाई जी आहे त्याच्यासाठी आजपर्यंत कुठलंही क्रमिक अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक निघालेलं नाही. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाला येणारे अनुभव वेगळे, प्रत्येकाच्या अवतीभोवतीची परिस्थिती, माणसं, प्रसंग, वस्तू सगळं बदलतं. अगदी एका घरात राहणाऱ्या 4 माणसांच्या सुद्धा 4 वेगवेगळ्या सगळ्या भूमिका असतात. आपल्याला जे शिकायचं आहे ते हेच की काही आवडीनिवडी उपजत असू शकतात. बरोबर आहे की आपण लहानपणापासूनच बघतो की अरे ह्याला ना गोडच आवडतं, किंवा दुसरं असतं भावंड तर त्याला ना तिखटच आवडतं. पण म्हणून त्यांनी गोड खाऊच नव्हे का, तर त्याला जर सवय लावली की नाही रे थोडंसं गोड खायला पाहिजे. शेवटी सगळ्या म्हणजे चवींचा सुद्धा आपल्या अन्नामध्ये समावेश असलाच पाहिजे की नाही. सगळे रस पोटात जायला पाहिजेत, सगळ्या चवी आपल्याला म्हणजे बऱ्या वाईट माहिती पाहिजे. प्रसंगानुरूप वेगवेगळे पदार्थ खाण्याची थोडीशी शरीराला सवय पाहिजे. कुठं तरी हा अडेल तट्टूपणा, एककल्लीपणा हा म्हणजे जीवनात आपल्या कुठेच नसावा. ज्ञानदेवांनी तर ह्या 33 आणि 34 या दोन्ही श्लोकांवर भाष्य करताना इतक्या सुंदर उपमा वापरल्यात की त्या सांगण्याचा मोह मात्र मला अनावर होतोय. माऊली म्हणतात, देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिधला भला नव्हे. अहो सहज खेळता खेळता अग्नी लागला, म्हणजे आपण म्हणतो ना की सावध चटकन काडी ओढली गेली आणि तो एकदम भडकला, आवरलाच नाही. तसं कौतुकानं इंद्रियाचे लाड तुम्ही सहज म्हणून पुरवायला जाता आणि मग पुढे जाऊन ते सगळं कठीण बनतं. तर हे लाड वेळच्या वेळीच पुरवण्याचं थांबा. आणि अशा प्रकारे
आपण उद्याच्या भागात आता 35व्या श्लोकाकडे वळणार आहोत. तोपर्यंत हरिओम.